खरीप हंगामाच्या तोंडावर डीएपी खताच्या टंचाईमुळे शेतकरी त्रस्त झाले असून काही कृषी केंद्रात चालकांकडून कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सोमवारी टिळक पुतळा परिसरातील विविध कृषी केंद्रावर डीएपी खताची चौकशी केली असता बहुतांश ठिकाणी खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी केंद्रासमोर आक्रमक भूमिका घेतली। शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून सर्व कृषी केंद्रे व गोडाऊनची तपासणी करण्याची मागणी केली। काही विक्रेत्यांकडे खताचा साठा असूनही तो जाणीवपूर्वक लपवून ठेवला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। दरम्यान काही कृषी केंद्र चालकांनी दुकाने बंद केल्याने संशय अधिकच बळावला आहे। पावसाळा सुरू झाल्याने पेरणीची तयारी अंतिम टप्प्यात असताना शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागत आहे। कृषी विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली। याशिवाय काही कृषी केंद्रांमध्ये डीएपी खत देताना सूक्ष्म अन्नद्रव्ये, टॉनिक किंवा इतर उत्पादने सक्तीने खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार समोर आली आहे। या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे।